आदेश. आज मी सांगली जिल्ह्यातील अशा ठिकाणी आलोय जिथे स्वतः योगी आदित्यनाथ येऊन गेले. हे आहे मच्छिंद्रगड. 17व्या शतकात छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला किल्ला. किल्ल्यावर मध्यभागी आहे नाथ संप्रदायातील एक मुख्य नाथ म्हणजे मच्छिंद्रनाथ यांचं प्राचीन मंदिर. महिन्यागी राणीनं नाथासून दिली असते एक भेट म्हणून की ह्यांच्या डोक्यात असते राजा ती वीड आपण घेऊन जायचं ह्या ठिकाणी मोठं तिथेच कुठे त्यांना भंडारा करायचं म्हणजे आपलं भोजन घालायचं आणि होम हवन करायचं त्या ठिकाणी त्यांचा उद्देश असतो. मग ते सोबत घेऊन आले असते. मग गोरशन मला काय करते तिथं जंगलात सारखं मच्छिनाथांच्या मनाची भीती आहे म्हणून ती वेळ घेते टाकते ते तळ्यात. मग तिथं ह्या ठिकाणी येडे मच्छिंद्र गाव किल्ले मच्छिंद्रच्या शेजार त्या ठिकाणी येडे मच्छिंद्रच्या तळ्यात आहे ना ती वेळ टाकते ती आणि तिथून परत त्याच वजन दगड त्याच होळीत ठेवते गोरशन महाराज. परत आणि पुढं पहिलं चाललं येताना का नाही पुढे आल्यानंतर परत मग मच्छिंद्र मला भेट असते सारखं मागं बत असते म्हणून गोरशन मला काय त्यांना म्हणते ती की डर पिचे रह गया गुरुजी असं बोलते. मग नंतर मग जुळे ते बघते वाकून तर त्यात दगड असते. मग त्या ठिकाणी वेड्यागत करते मच्छिंद्र म्हणून त्या गावाचं नाव येडे मच्छिंद्र पडले. क्रांती नाना पडला असं गाव पत्रीसारखा ते वेड्यागत केल्यामुळे ते येडे मच्छिंद्र. आणि तिथून परत पुढे आल्यानंतर हा डोंगर जो आहे हा डोंगर परत गोरक्षनाथांनी मंत्रानं परत सुवर्णात करते. त्या पर्वतावर परत तिथेच कुठे देवताना येऊन भोजन होम हवन आपलं असं केलं. आणि यासाठी लागणारे सामान म्हणजे दही ताक तूप हे ज्या गावातून आणले त्या गावाचे नाव ते पडले दह्यारी ताकारी तुपारी. तर याच ठिकाणी मच्छिंद्रनाथांची समाधी देखील आहे आणि या गडावर काही दिवस गोरक्षनाथांचे वास्तव्य होते त्यामुळेच हे ते गोरक्षनाथांचे देखील मंदिर आहे. तर मंदिरात महाराष्ट्रातील प्रसिद्ध बैले देखील दर्शनासाठी येतात. ह्या अशा ऐतिहासिक आणि निसर्गरम्य ठिकाणी एकदा अवश्य भेट द्या आणि कधी आला असाल तर कमेंट करून नक्की सांगा. योगी आदिनाथ पण इथं आले त्यांना दृष्टांत झालता योगी